dear students, myself Gangadhar Solanke and I welcome you all to the MC James virtual classroom. Hello my dear students, today in scholarship our subject is मराठी. आज आपण स्कॉलरशिपमध्ये मराठी शिकणार आहोत आणि मागच्या भागामध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्न हा जो घटक आहे तो अभ्यासलेला आहे. जो आकलन या घटकाच्या मध्ये येतो त्यातला तो उपघटक आहे आणि आजसुद्धा असाच एक महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत जो आहे कविता व कवितेवर आधारित प्रश्न. हा सुद्धा घटक तसाच आहे जसा उतारा व त्यावर आधारित प्रश्न होता की एक उतारा दिलेला असेल, त्यावर आधारित प्रश्न दिलेले असतील आणि त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला उतार्यात बघून सोडवायची होती. इथे सुद्धा तसंच आहे. कविता दिलेली असणार आहे आणि त्या कवितेवर आधारित प्रश्न दिलेले आहेत. ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कविता पुन्हा पुन्हा वाचणं, समजून घेणं, प्रश्न नीट वाचणं आणि मग त्या प्रश्नांची बरोबर उत्तरं जी आहेत ती देणं, हेच आपल्याला या प्रश्नांमध्ये सुद्धा करायचं आहे. फक्त थोडंसं इथे उतार्यापेक्षा हे थोडंसं अवघड आहे असं आपण म्हणूया, कारण कविता समजून घ्यायला जराशी उतार्यापेक्षा अवघड असते. उतार्यामध्ये सरळ सरळ वाक्य दिलेली असतात त्यामुळे आपल्याला ते समजायला सोपं जातं, आपण त्याला आरामात इझिली समजून घेऊ शकतो. परंतु कवितेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कविता ही पुन्हा पुन्हा आपल्याला वाचावी लागेल, त्यावर दिलेले प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि मग त्या प्रश्नांचे जे 4 पर्याय आहेत त्या पर्यायांमधून एक उत्तर आपल्याला आपलं लिहायचं आहे. तर आता बघूया आपण नेमक्या काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत किंवा काय ट्रिक्स आहेत, काय टिप्स आहेत किंवा कोणत्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या आहेत वाईल सॉल्विंग द क्वेश्चन्स बेस्ड ऑन पोएम. कवितेवर आधारित जे प्रश्न आहेत ते सोडवताना काय काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे प्रथम कविता पूर्णपणे व काळजीपूर्वक वाचा. आता इथे हे 2 शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. फक्त पूर्ण कविता वाचून झाली म्हणजे आपल्याला प्रश्नांची उत्तर लिहिता येतीलच असं नाही, तर ती कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचावी लागेल. आपल्याला हे लक्षात ठेवून ती कविता वाचायची आहे की आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे दिलेली कविता पूर्ण तर वाचायचीच आहे, परंतु काळजीपूर्वक सुद्धा आपल्याला ती कविता वाचायची आहे. आणि कविता वाचत असताना ह्या त्याच गोष्टी आहेत ज्या आपण उतारा व त्यावर आधारित प्रश्नांमध्ये बघितल्या की कवितेचा आशय व अर्थ काय करायचं आहे आपल्याला, आशय व अर्थ समजून घ्यायचा आहे. हे इथे संजीवन झालेलं आहे, ते नाही आहे, हे आहे समजून घेणे. कवितेचा आशय म्हणजे कविता कशाच्या संदर्भातली आहे, कवितेचा विषय काय आहे किंवा कवितेचा गाभा काय आहे, कवितेचं म्हणणं काय आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच काय तर कवितेचा अर्थ जो आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानंतर कवितेतील शब्दांच्या अर्थांकडे लक्ष देणं गरजेचं असतं नेहमीच, कारण जसे उतार्यामध्ये सरळ सरळ शब्द आलेले असतात बऱ्याचदा कवितेमध्ये तसे नसतात. कवीने वेगवेगळे शब्द वापरलेले असतात आणि त्यांचे अर्थ त्या कवितेच्या आशयानुसार बदलत असतात. म्हणून कवितेतील शब्दांच्या अर्थांकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कवितेवर किमान 3 प्रश्न विचारले जातील. एकूण 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात कवितेवर, जसे की उतार्यावर सुद्धा विचारले जातात. त्यानंतर कवितेखाली दिलेले प्रश्न वाचून त्यांची अचूक उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. म्हणजे 3 प्रश्न असतील, हे 3ही प्रश्न आपल्याला व्यवस्थित वाचायचे आहेत आणि प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर त्या प्रश्नांच्या अचूक उत्तरांचे पर्याय, अचूक उत्तराचा जो पर्याय असेल तो आपल्याला निवडायचा आहे. परत एकदा मी तेच सांगेल जे तुम्हाला उतार्याच्या प्रश्नांमध्ये सांगितलं होतं की ही सगळी प्रश्न जी आहेत आपल्या हातातली आहेत, यातले मार्क्स जाता कामा नये, कारण आपल्याला उतारा पण दिलेला आहे तसंच इथे सुद्धा कविता दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्याला वरती बघून खाली उत्तर लिहायचं आहे. फक्त काय करायचं आहे, दिलेली कविता नीटपणे वाचणे, समजून घेणे आणि प्रश्नांची अचूक उत्तरे लिहिणे गरजेचं आहे. त्यानंतर प्रश्न आपण नीट वाचल्यानंतर कवितेतील शब्दांचे समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, ध्वनिदर्शक शब्द यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे शब्दार्थ जे आहेत जसं की विरुद्धार्थी असू शकतात किंवा समानार्थी असू शकतात किंवा ध्वनिदर्शक शब्द जे आहेत त्या कवितेत आलेल्या त्या शब्दांकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे.
मग आता प्रश्नाची उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं, तर उत्तरांचे दिलेले 4ही पर्याय नीट वाचायचे आणि मग आपल्याला आपला अचूक पर्याय निवडायचा आहे. हे करताना आपल्याला घाई करायची नाही. उत्तर निवडण्याची घाई करू नका. उत्तर निवडण्याची घाई करू नका. म्हणजे प्रश्न वाचला, पर्याय वाचले आणि आपण उत्तर दिलं असं न करता व्यवस्थितपणे प्रश्न वाचणं, व्यवस्थितपणे पर्याय वाचणं आणि त्यातून एक बरोबर अचूक पर्याय निवडणं. हे करताना आपल्याला घाई करायची नाही. प्रश्नाचे उत्तर शोधताना सर्व पर्याय पडताळून पहा. म्हणजे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यातलं कोणतं उत्तर आहे हे आपल्याला व्यवस्थित पडताळून बघायचं आहे. कवितेचा काही भाग किंवा प्रश्न नीट समजला नाही तर तो भाग पुन्हा वाचा. असं होऊ शकतं की आपण एखादा प्रश्न वाचलेला आहे आणि तो प्रश्न आपल्याला समजला नाही, किंवा कवितेतला एखादं कडवं आपल्याला समजलं नाही, तर ते आपण पुन्हा पुन्हा वाचणं गरजेचं आहे. कारण परत परत वाचल्यानंतर ते आपल्याला समजू शकतं. त्यामुळे एखादा प्रश्न किंवा एखादा कडवं किंवा कविताच जर आपल्याला समजली नाही तर ती पुन्हा पुन्हा वाचणं खूप गरजेचं आहे. अनेकदा उत्तरांचे 2-2 पर्याय बरोबर वाटतात आणि म्हणून खात्री करून योग्य पर्याय निवडा. घाई न करता योग्य उत्तराची खात्री झाल्यावरच त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. म्हणजे ते 1, 2 किंवा 3 किंवा 4 या 4पैकी एक असणार आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला कन्फ्युजन होतं की 2 किंवा 3 हे दोन्ही पर्याय बरोबर वाटू शकतात, किंवा 1 किंवा 4 हे दोन्ही पर्याय बरोबर वाचू शकतात, किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा 4 असे 2 पर्यायामध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं की पर्याय क्रमांक 1ही उत्तर आहे असं वाटतं आणि पर्याय क्रमांक 4ही उत्तर आहे असं वाटतं. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा ती कविता नीट वाचणं, पुन्हा एकदा तो प्रश्न नीट वाचणं आणि पुन्हा एकदा ते पर्याय पडताळून बघणं गरजेचं आहे. म्हणजे जे कन्फ्युजन आपल्याला होतं आहे 2 पर्यायांमध्ये ते होणार नाही. आणि त्यासाठी खात्री करून घेणं आणि पुन्हा पुन्हा वाचणं हा एक उपाय त्यावर आहे. कवितेच्या ओळींच्या क्रमानुसारच प्रश्न विचारले जातील असे नाही. उतार्यावर सुद्धा आपण अभ्यास करताना मी तुम्हाला हे सांगितलं होतं की असं होत नाही की पहिल्या कडव्यावर पहिला प्रश्न, मग दुसऱ्या कडव्यावर दुसरा प्रश्न, मग तिसऱ्या कडव्यावर तिसरा प्रश्न. हा जो सिक्वेन्स आहे तो असेलच असं नाही. कधी कधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेच्या शेवटी मिळू शकतं, कधी कधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कवितेच्या अगदी सुरुवातीला सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे असं नाही की पहिला प्रश्न म्हटलं की पहिलं कडवं वाचायचं, दुसरा प्रश्न म्हटलं की दुसरं, तिसरा प्रश्न म्हटलं की तिसरा कडवं, असं होईलच असं नाही. म्हणजेच काय, तर कवितेच्या ओळींच्या क्रमानुसारच प्रश्न विचारले जातील असे नाही. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला कविता व कवितेवर आधारित प्रश्न सोडवताना लक्षात ठेवायच्या आहेत. कारण हे प्रश्न अतिशय सोपे असतात. उत्तर आपल्या समोर दिलेल्या कवितेमध्ये आहे. त्यामुळे कविता नीट वाचणं, प्रश्न नीट वाचणं, पर्याय नीट वाचणं आणि अचूक पर्याय निवडणं खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून हे हातातले जे आपले मार्क्स आहेत ते कुठेही जाणार नाहीत. इतर प्रश्नांचं जर आपण बघितलं तर तिथे आपल्याकडे उतारा नसतो, तिथे आपल्याकडे कविता नसते. परंतु या प्रश्नांमध्ये मात्र प्रश्न दिलेला आहे आणि वरती उतारा किंवा कविता दिलेली आहे, जो वाचून आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. इथे सुद्धा तीच गोष्ट आहे पुन्हा की जितका जास्त सराव तुम्ही कराल, जितकी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल या प्रश्नांची, तेवढे कमी वेळात तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतील. नाही तर बऱ्याचदा काय होतं की उतारा वाचण्यामध्ये आपला वेळ जातो, कविता वाचण्यामध्ये आपला वेळ जातो. हे न होण्यासाठी काय करता येईल, तर जास्तीत जास्त सराव करणं, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. पुन्हा पुन्हा जर आपण त्याचा सराव करत राहिलो तर आपल्याला अगदी वाचल्यानंतर लगेच प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं. आता उदाहरण म्हणून आपण काही कविता आणि त्यावर आधारित प्रश्न बघूया. तर ही पहिली जी कविता आहे तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसते आहे. अगोदर आपण कविता वाचूया आणि मग त्या कवितेवर आधारित जे प्रश्न आहेत ते बघूया. डोंगर डोंगर हिरवा झाला, डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच. डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच. डोंगर उतरून आले पाणी, गात खळाळत अवखळ गाणी. डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच.
डोंगर उतरून आले पाणी, गात खळाळत अवखळ गाणी. माळावरती कधीपासूनी राब पेरला आला बहरुनी. माळावरती कधीपासूनी राब पेरला, हे जे दिसतं इथे हे पेरला आहे. माळावरती कधीपासूनी राब पेरला आला बहरुनी, मध्येच कोठे निळी जांभळी फुले खूपसी आली फुलुनी. शेते बसली पिऊनी पाणी, जणू सांगती करा लावणी. काय सांगतात शेते बसली पिऊनी पाणी. इतका पाऊस आलाय की शेतांनी आता पाणी पिलेलं आहे आणि शेतं काय सांगतायत, जणू सांगती करा लावणी, की आता लावणी करा, पेरणी करा. शेते बसली पिऊनी पाणी, जणू सांगती करा लावणी. पहा थांबला पाऊस थकुनी, चला निघूया करू लावणी. तर ही जी कविता आहे हिचा आशय जर आपल्याला समजला की हा शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे, शेताच्या संदर्भातला आहे, पावसाच्या संदर्भातला आहे, की खूप पाऊस पडलेला आहे आणि आता शेतं म्हणतायत की लावणी करा, पेरणी करा आणि थकून पाऊससुद्धा पहा थांबला पाऊस थकुनी, थकून पाऊससुद्धा थांबलेला आहे. मग आता काय करायचं, आपण बाहेर पडायचं, म्हणजे शेतकऱ्यांनी बाहेर पडायचं आणि शेतामध्ये लावणी करायची, पेरणी करायची, ज्या पिकांची त्यांना करायची असेल. तर या आशयाची ही कविता आहे. त्या कविता नीट वाचणं, ती समजून घेणं आणि मग प्रश्नांकडे जाणं. डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच, डोंगर उतरून आले पाणी, गात खळाळत अवखळ गाणी. माळावरती कधीपासूनी राब पेरला आला बहरुनी, मध्येच कोठे निळी जांभळी फुले खूपसी आली फुलुनी. शेते बसली पिऊनी पाणी, जणू सांगती करा लावणी. पहा थांबला पाऊस थकुनी, चला निघूया करू लावणी. आता बऱ्याचदा काय होऊ शकतं की एखादं यातलं कडवं, 3 आहे तिथे आपल्याला, 1 2 आणि 3. एखादं कडवं समजलं नाही तर ते पुन्हा एकदा वाचणं, किंवा एखादा शब्द जर आपल्याला त्यातला कळला नाही तर त्याला वाचता वाचता पेन्सिलने सर्कल करणं, या गोष्टी आपण करू शकतो. म्हणजे जर त्या संदर्भातला किंवा त्या शब्दाशी संबंधातला प्रश्न जर आपल्याला विचारला गेला तर लगेच आपलं लक्ष तिथे जाऊ शकतं. किंवा जसं उतार्यामध्ये सोडवताना मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ट्रिक आपण करू शकतो की आधी प्रश्न वाचून घ्यायचे आणि मग कविता वाचायची. म्हणजे काय होतं की 3 पैकी एखाद्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कविता वाचता वाचताच मिळून जाऊ शकतं. त्यामुळे काय होईल, आपला वेळ जो आहे तो वाचण्यास मदत होईल. पण आणखी एक गोष्ट आहे इथे महत्त्वाची, की हे करत असताना आपला वेळ मग प्रश्न वाचण्यामध्ये किंवा ती कविता वाचण्यामध्ये अधिक जाणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळी हे न करता सराव तुम्ही जेवढा जास्त कराल तेवढं, आधी प्रश्न वाचून घेतले मग कविता वाचली की लगेच काही प्रश्नांची उत्तर मिळू शकतात. आधी प्रश्न वाचले मग उतारा वाचला तर लगेच 1 किंवा 2 3 पैकी एका प्रश्नाचं उत्तर जरी असं करताना आपल्याला मिळालं तरीही आपला बराचसा वेळ वाचू शकतो आणि तो वाचलेला वेळ आपल्याला पुढच्या प्रश्नांना देता येऊ शकतो. तर हे सरावानं करता येणारी ही गोष्ट आहे आणि म्हणून तुम्ही हे करू शकता. पुढे बघूया, आता प्रश्न बघूया. पहिला प्रश्न आहे की अवखळ गाणी कोण गात आहे. अवखळ गाणी कोण गात आहे, हे गात आहे. अवखळ गाणी कोण गात आहे, कोण गात आहे. पर्याय क्रमांक 1 आहे डोंगर आणि माळरान, डोंगर उतरून खाली येणारे पाणी, निळी जांभळी फुले, की 4 पाणी पिऊन तृप्त झालेली शेते. अवखळ गाणी कोण गात आहे. आता कविता बघू आपण. डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच, डोंगर उतरून आले पाणी, गात खळाळत अवखळ गाणी. अवखळ गाणी कोण गात आहे. डोंगर उतरून आले पाणी, डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच, डोंगर उतरून खाली येणारे पाणी, अवखळ गाणी गात आहे. हे बघा इथे, डोंगर उतरून आले पाणी, गात खळाळत अवखळ गाणी. कोण गात आहे गाणी. डोंगर उतरून खाली येणारे पाणी. निळी जांभळी फुले अवखळ गाणी गात आहेत का. नाही. डोंगर आणि माळरान हिरवी गाणी गात आहेत का. नाही. निळी जांभळी फुले हिरवी गाणी गात आहेत का. नाही. पाणी पिऊन तृप्त झालेली शेते अवखळ गाणी गात आहेत का. नाही. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. डोंगर उतरून खाली येणारे पाणी जे आहे ते काय गात आहे, गात खळाळत अवखळ गाणी. आता खरं म्हणजे कविता समजून घेणं इथं गरजेचं आहे की खरंच डोंगर उतरून आलेले पाणी गाणी गात आहेत का. नाही. तर डोंगर उतरून खाली येणारं जे पाणी आहे त्याचा आवाज जो आहे खळाळता, तो ऐकून असं वाटतं आहे कवीला की डोंगर उतरून खाली येणारं पाणी काय करतंय, गाणी गात आहे.
हा आपला पहिला प्रश्न आणि त्याचं उत्तर. आता दुसरा प्रश्न आपण बघूया. माळरान कशाने फुलून गेले आहे? आता पहिल्या कडव्यामध्ये आपला पहिला प्रश्न झाला आणि तिथे याचं उत्तर सुद्धा नाही आहे आपल्याकडे. त्यामुळे आपण दुसऱ्या कडव्यावर जाऊया की माळावरती कधीपासून राब पेरला. माळावरती कधीपासून राब पेरला आला बहरुनी, मध्येच कोठे निळी जांभळी फुले खूपशी आली फुलुनी. प्रश्न काय? माळरान कशाने फुलून गेले आहे? शेते बसली पिऊनी पाणी, जणू सांगती करा लावणी, पहा थांबला पाऊस थकुनी, चला निघूया करू लावणी. आता याच्यामध्ये माळावरती कधीपासून राब पेरला आला बहरुनी. माळरान कशाने बहरून आलंय? राब पेरल्याने. निळी जांभळी फुले फुलल्याने, पाऊस पडून गेल्यामुळे की खळाळत वाहणाऱ्या पाण्यामुळे? हे आपलं उत्तर नाही. पाऊस पडून गेल्यामुळे नाही. आता दोन, जसं आपण काय लक्षात ठेवायचं तेव्हा बघितलं की अनेकदा उत्तरांचे दोन दोन पर्याय बरोबर वाटतात, की हे पण असू शकतं आणि हे पण असू शकतं. अशा वेळी उत्तराची खात्री करून घेणं आणि योग्य पर्याय निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून बघा इथे की माळावरती कधीपासून राब पेरला आला बहरुनी. पण त्याच्यामुळे माळरान फुलून आलंय का? माळरान कशाने फुलून गेले आहे? मध्येच कोठे निळी जांभळी फुले खूपशी आली फुलुनी. आणि त्यामुळे काय झालंय? माळरान फुलून गेलं आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपला पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. निळी जांभळी फुले फुलल्याने माळरान फुलून गेले आहे. हा आपला पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2. तर असं होऊ शकतं बऱ्याचदा की दोन पर्याय आपल्याला बरोबर वाटू शकतात, तेव्हा पुन्हा पुन्हा त्या ओळी वाचणं आणि योग्य अचूक पर्याय निवडणं गरजेचं आहे. पुढे बघूया. तिसरा प्रश्न. पावसाने तृप्त झालेली शेते काय करण्यास सांगत आहेत? पर्याय क्रमांक 1 अवखळ गाणी गाण्यास, फुलांना फुलण्यास, थकेपर्यंत पाणी बरसण्यास की लावणी करण्यास. आता जर आपण शांतपणे कविता समजून घेतली असेल, वाचली असेल, तर पुन्हा एकदा कविता आपल्याला वाचायची गरज नाही. आपल्याला लगेच इथे बरोबर पर्याय जो आहे तो सापडू शकतो. बघा, शेते बसली पिऊनी पाणी, जणू सांगती करा लावणी. काय करण्यास सांगत आहेत? लावणी करण्यास. अवखळ गाणी गाण्यास सांगतायत का? नाही. फुलांना फुलण्यास सांगतायत का? नाही. थकेपर्यंत पाणी बरसण्यास सांगतायत का? नाही. तर पावसाने तृप्त झालेली शेते लावणी करण्यास सांगत आहेत. बघा इथे, शेते बसली पिऊनी पाणी, जणू सांगती करा लावणी. काय करायला सांगतात? शेत लावणी करायला सांगतात. तर अशा प्रकारचे प्रश्न, एकूण 3 प्रश्न कवितेवर विचारले जातील, जसे उतारल्यावर विचारले जातात, उतार्यावर. आणि इथे सुद्धा आपल्याला त्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या टिप्स किंवा स्टेप्स फॉलो करायचे आहेत, की कविता वाचणं, प्रश्न वाचणं किंवा प्रश्न वाचणं, मग कविता वाचणं, कविता व्यवस्थित समजून घेणं, प्रश्न नीटपणे समजून घेणं, आणि पर्यायांमध्ये जर कन्फ्युजन असेल तर पुन्हा एकदा ती ओळ किंवा ते कडवं वाचणं, प्रश्न वाचणं आणि मग अचूक पर्याय निवडणं. अशा प्रकारे ही जे प्रश्न आहेत ते आपण सोडवू शकतो. तर ही झाली पहिली कविता. आता आणखी एक सरावासाठीची कविता आपण बघूया आणि त्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त सराव या घटकावर आधारित ज्या कविता असतील त्यांचा करायचा आहे. कारण स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की जितका जास्त सराव आपण करणार तितके जास्त कमी वेळ आपल्याला त्या घटकासाठी लागू शकतो, उपघटकासाठी लागू शकतो, आणि आपला जास्तीत जास्त वेळ वाचल्यामुळे एखाद्या प्रश्नावरचा तोच वेळ आपण पुढच्या प्रश्नांना देऊ शकतो. तर बघा, ही दुसरी कविता. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. काय वाटतंय कवीला? अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावरकरांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बालकांचा थवा
वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. आता ही कविता जी आहे, या कवितेचा अर्थ किंवा आशय जो आहे तो कवीला कुठेतरी एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसावं असं वाटतंय. जो शहरातला कोलाहल आहे, माणसांचा गजबजाट आहे, त्यापासून कुठेतरी दूर जायचं आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात शांतपणे ध्यानमग्न होऊन बसायचं आहे किंवा तिथे जाऊन आपले सगळे त्रास जे आहेत ते विसरायचे आहेत असं कवीला वाटतंय. पुन्हा एकदा मी कविता वाचतो. ही समजायला थोडीशी अवघड आहे, काही शब्द खूपच जड या कवितेमध्ये आहेत. की अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावरकरांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बालकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. तर अशी ही कविता आहे. आता एक आपण प्रश्न यावाचा बघूया की सावल्यांची थरथर कशामुळे होते. सावल्यांची थरथर कशामुळे होते. बघा, आता कविता आपण वाचूया की अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावरकरांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बालकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ हळूहळू जिथे निवळत जाते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते. ही झाली पूर्ण कविता. आता बघा, सावल्यांची थरथर कशामुळे होते. लाटांमुळे होते, किनाऱ्यामुळे होते, बगळ्यामुळे होते की तळ्यातील माशांमुळे होते. आता लाटांमुळे बघूया आपण. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळातला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. सावरकरांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर येत नसते. तर आता इथे तळ्यातील माशांमुळे सावल्यांची थरथर होते का. बघा, सावरकरांना भरवीत कापरे जलवलये उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच वर नसते येत. पंख वाळवीत बालकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. तर पुन्हा पुन्हा कविता वाचा, पुन्हा पुन्हा पर्याय वाचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळेच पर्याय इथे आपल्याला बरोबर वाटत आहेत. त्यामुळे नेमका कोणता पर्याय बरोबर आहे ते तुम्हाला शोधायचं. या कवितेवर जे आधारित प्रश्न आहेत त्यांच्या पर्यायांची उत्तरं जी आहेत ती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकणार आहे. पण 1 किंवा 2 दिवसानंतर, जेणेकरून तुम्हाला त्याची उत्तरं मिळत आहेत का आणि तुम्हाला मिळालेली उत्तरं अचूक आहेत का, बरोबर आहेत का, ते तुम्हाला तिथे चेक करता येईल. दुसरी बघूया. दुसरा प्रश्न, बगळा ध्यानस्थ का आहे. बगळा ध्यानस्थ का आहे. दूर कोपऱ्यात, बघा इथे लिहिले, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ, किंवा इथून वाचूया आपण की पंख वाळवीत बालकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. शांतता भंग होऊ नये म्हणून बगळा ध्यानस्थ आहे का. पंख वाळवीत बालकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. ध्यानस्थ काय, शांतता भंग होऊ नये म्हणून की पंख वाळवावेत म्हणून की सावरकरांना कापरे भरू नये म्हणून. हा तर प्रश्न नाहीच आहे. भक्ष पकडता यावे म्हणून. यापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे. पुन्हा पुन्हा कविता वाचा, प्रश्न वाचा आणि एक अचूक पर्याय
यातला तुम्हाला निवडायचा आहे. पुढे बघा. कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते, कारण अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. का वाटते? कारण कवीला तिथे मासे मिळणार होते का? कवीच्या मनावरची विचारांची धूळ निवळणार होती का तिथे बसून? बगळ्याला भक्ष्य पकडताना पाहायचे होते का कवीला, की उसळी मारणारे मासे पाहायचे होते? तर इथे कवीला तळ्याकाठी बसून राहावे वाटत होते. का वाटत होते? तिथे बसल्यामुळे त्याला मासे मिळणार आहेत का? त्याच्या मनावरची विचारांची धूळ निवळणार होती का? पुन्हा पुन्हा वाचा. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावे मला वाटते जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळा आतला हिरवा गाळ निळ्याशी मिळून असतो काही, गळून पडत असता पान मुळी सळसळ करीत नाही. यातला कोणता पर्याय बरोबर आहे हे पुन्हा पुन्हा कविता वाचा, पुन्हा पुन्हा प्रश्न वाचा, पुन्हा पुन्हा पर्याय वाचा आणि जो पर्याय तुम्हाला बरोबर वाटतो त्याची नोंद करून ठेवा तुमच्या वहीमध्ये. मी तुम्हाला जसं सांगितलं की या कवितेवरचे पर्याय जे आहेत, बरोबर उत्तर जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईल, जेणेकरून तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही तुम्हाला हे चेक करता येईल. आणि थोडीशी अवघड प्रकारातली ही कविता मुद्दामून घेतलेली आहे, जेणेकरून अशा प्रकारच्या कवितांचा सुद्धा जर आपल्याला सराव झाला, प्रॅक्टिस झाली, तर जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला जे विचारले गेलेले आहेत ते कमीत कमी वेळेत आपल्याला सोडवता येऊ शकतात. म्हणजे 3 प्रश्न तर असणार आहेतच, परंतु कविता जर त्या लेवलची आली, म्हणजे आता या लेवलची अवघड कविता जरी आली तरीही ते आपल्याला सोपं जाईल. आणि थोडीशी साधी सोपी सरळ वाटणारी कविता, जशी अगोदरची पहिली आपण बघितली की डोंगर डोंगर हिरवा झाला, माळही झाले हिरवे कंच, डोंगर उतरुनी आले पाणी, गात खळाळत अवखळ गाणी, अशी साधी सोपी कविता जरी आली तरीसुद्धा तुम्हाला त्याचे प्रश्न लिहिता आले पाहिजेत. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहिता आली पाहिजेत, शोधता आले पाहिजेत. म्हणून थोडीशा अवघड, थोड्याशा सोप्या अशा वेगवेगळ्या कवितांचा किंवा उताऱ्यांचा सराव जर तुम्ही केला तर अशा प्रश्नांची उत्तरं देणं अतिशय सोपं आहे. पुन्हा एकदा मी तेच सांगेल की या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती आपल्या समोर असणार आहेत आपल्या कवितेमध्ये किंवा आपल्या दिलेल्या उतार्यामध्ये, तेव्हा यातला एकही मार्क्स जाता कामा नये. आणि त्यासाठी सराव करणं आणि सराव करणं, याला दुसरा पर्याय नाही. तर पुन्हा एकदा ही कविता वाचा. या 3ही प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती मी तुम्हाला दिलेले नाही आहेत. तुम्ही त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या वहीमध्ये लिहा आणि नंतर ती उत्तरं चेक करून बघा. तर आज आपण आता इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये मराठीचा एखादा नवीन घटक आपण अभ्यासूया. प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन्स. So my dear students, this is all for today. Thank you very much. Stay home, stay safe, take care.